जय भीम, नमो बुद्धाय. वर्षवास मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दुसऱ्या भागामध्ये पाहत आहोत की धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांचा ज्ञानाचा मार्ग मोकळा असतो. धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांसाठी ज्ञानाचे दार उघडे करतो. ज्ञानजर्नाची मुभा सर्वांसाठी मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. त्या सिद्धांताविरुद्ध ती मुभा फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानजर्नाचे दार उघडे होते आणि त्यापैकीही ती मुभा फक्त म्हणजे त्रिवर्णीयातील पुरुषावर्गालाच होती. सर्व स्त्रिया त्या मग ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असोत, त्याचप्रमाणे शूद्र पुरुष असोत अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानजर्नाचा काही पण किंवा साक्षरताचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणांचा हा भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान गौतम बुद्धांनी बंड उभारलेले होते. ज्ञान मिळवण्याचा मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान गौतम बुद्ध शिकवित असत. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला शास्त्रार्थ करून विरोध केला. लोहिच्छ ब्राह्मणाबरोबर झालेल्या त्यांच्या वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कौशल जनपदातून आपल्या महान भिक्खू संघासह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्षांच्या रांगांनी परिविष्टित अशा एका खेडेगावी गेले. त्यावेळी शालवाटिकेत लोहिच्छ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. अशी ही शालवाटिका चांगली गजबजलेली, कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेली असा प्रदेश होता. हा प्रदेश कौशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्व अधिकारासहित दान केलेला होता व जणू काही तो त्याचा राजाच होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानजर्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे लोहिच्छ ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत थांबलेले आहेत असे लोहिच्छ ब्राह्मणाला कळाले. हे कळाल्यानंतरनं लोहिच्छकाने आपले नावी भेसिक यांना बोलवून सांगितले, भेसिका इकडे ये आणि एक तिथे श्रामण गौतम तिथे उतरलेले आहेत, तिथे जा आणि माझे नाव सांगून त्यांचा कुशल समाचार विचार. त्यानंतरनं उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहिच्छ ब्राह्मणाकडे भोजनास यावे असे निमंत्रण देऊ. तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहिच्छ नावाच्या आज्ञाप्रमाणे त्यांनी तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्यांना आमंत्रण दिले. तथागतांनी त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी चिवर परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटीकडे निघाले. भगवान गौतम बुद्धांना आणण्यासाठी लोहिच्छकाने पाठवलेल्या भेसिक नावी भगवान गौतम बुद्धामागे एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागतांना लोहिच्छकाने जे मिथ्यादृष्टीचे मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्याश्री आणि शूद्रांना शिकवू नये याविषयी सांगितले. तथागतांनी म्हटले, भेसिका असे असू शकते, भेसिका असे असू सुद्धा शकते. तथागत त्या लोहिच्छ ब्राह्मणाच्या निवासाने गेले आणि आपल्या आसनावर जाऊन बसले. त्या लोहिच्छ ब्राह्मणाने भिक्खू संघासहित तथागतांना आपल्या हाताने गोड आणि स्वादिष्ट प्रकारचे अन्न हे नको नको म्हणेपर्यंत आग्रहपूर्वक वाढले. तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहिच्छकाने एक ठेंगणे असे आसन घेऊन तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहिच्छ अशा रीतीने बसल्यानंतर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की ही श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांनी शिकू नये असे तुमचे मत आहे की काय? ही गोष्ट खरी आहे का? लोहिच्छ म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहिच्छ, तुला काय वाटते की तू शालवाटिकेत राहत आहेस, तू त्याचा मालक नाहीस का? होय गौतमा, मी तसाच आहे. लोहिच्छ, मग उदाहरण म्हणून अशा कल्पना कर की जर कुणी असे बोलला, या शालवाटिकेवर फक्त लोहिच्छ ब्राह्मणाचेच राज्य आहे, त्याला एकट्याचेच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा संपूर्ण माल त्याचा उपभोग घेतला पाहिजे, दुसऱ्या कुणालाही काही देऊ नये असे बोलणाऱ्या, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तू संकटात टाकणारा आहेस असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्यांना संकट निर्माताच असे समजेन. अशा संकट निर्मात्याला
तू त्याच्या हितकर्ता मानशील की काय? लोहितचकाने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणारा माणूस त्याचा मित्र होईल की शत्रू होईल? गौतमा, त्याचा तो शत्रू होईल. पण ज्यामुळे जर कुणी कुणाचा शत्रू बनतो तो सिद्धांत तू चांगला मानशील की वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत चुकीचा आहे असेच मानेन. मग लोहितचका, मला सांग, तुझा काय विचार आहे? राजा प्रसंजित काशी आणि कौशल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, आहे. मग लोहितच, एका उदाहरण म्हणून कल्पना कर. कोणी जर असे बोलला की कौशलाचा प्रसंजित राजा, ज्याच्या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहे, त्याने एकट्यानेच त्या काशी व कौशलचे उत्पन्न आणि तिथे उत्पन्न होणारा माल, त्यांचा उपभोग आणि आनंद घेतला पाहिजे, दुसऱ्या कुणालाही ते देऊ नये. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि तुझे इतर लोक राजा प्रसंजितचे अमित आहात यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्यांना संकटात तर समजेन. अशा संकटकर्त्याला माणसाला तू हितकर्ता मानशील की काय? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांच्या हितकर्ता नसेल तर तो त्यांचा मित्र होऊ शकेल की शत्रू होऊ शकेल? गौतमा, तो शत्रू होऊ शकेल. जो सिद्धांत कोणाचा शत्रू बनवतो तो सिद्धांत तुझ्या मते योग्य की चुकीचा? गौतमा, तो सिद्धांत चुकीचा आहे. मग लोहितचका, तू हे मान्य करतोस की जर तुला कुणी सांगूच लागले की शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि त्या मालकाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कुणालाही त्यात काही देऊ नये, त्याचप्रमाणे कुणी असे बोलू लागला की प्रसंजित राजा आणि कौशल राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कुणालाही काही देऊ नये, तर तो तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याचप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रयातांना संकटात टाकणारा ठरेल. असे ज्या दुसऱ्यांना संकटात टाकतात ते त्यांचे हितचिंतक होऊ शकत नाहीत, हे त्यांचे शत्रू होऊ शकतात. आणि जो सिद्धांत कुणाचा शत्रू बनवतो तो सिद्धांत हा चुकीचा सिद्धांत आहे. तरच त्या लोहितचकाने, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण यांनी त्यांच्या जवळील विद्या आणि ज्ञान स्त्री आणि पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्यांचे मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकटकर्ताच ठरू शकतो. अशा प्रकारे असा माणूस दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करणारा ठरतो की त्याच्या हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतत नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि अशा प्रकारे तो माणूस त्यांचा हितचिंतक नसल्यामुळे त्यांचा शत्रूच ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याच शत्रू बनवतो तो सिद्धांत चुकीचा सिद्धांत आहे. धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवणूक देतो की विद्वान होणे पुरेसे नाही, कारण त्यामुळे माणूस पोकळ पंडिताकडे वाटचाल करू शकतो. एकदा भगवान गौतम बुद्ध कोसंबीच्या सुरात विहारात थांबले होते व तिथे जमलेल्या लोकांना ते उपदेश करीत होते. त्यावेळी कोसंबीमध्ये एक ब्रह्मचारी राहत होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान होता की त्याच्यासारखा शास्त्राचा जाणकार कोणीच नाही, कारण तो कोण्या इतरास शास्त्रार्थ करण्यास आपल्यासारखा समजत नसे. म्हणून तो राज्य ज्या ठिकाणी जाई त्या ठिकाणी हातात एक जळती मशाल घेऊन मिरवित असे. एके दिवशी एका शहराच्या साधारण माणसाने त्या ब्रह्मचार्याला त्या विचित्र वर्तनाचे कारण विचारल्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग हे फारच अंधारकारमय आहे व लोक एवढे अधिक पथभ्रष्ट आहेत की त्यांना जेवढा मार्ग दाखवता येईल तेवढा मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेऊन हिंडत आहे. भगवान गौतम बुद्धाने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनी त्या ब्रह्मचार्यास विचारले, अरे या मशालीचा उद्देश तरी काय आहे? ही मशाल घेऊन तू कुठे फिरतोस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, सर्वच लोक अज्ञान व अंधकाराने इतके वेढलेले आहेत की त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल घेऊन फिरत असतो. तेव्हा तथागतांनी विचारले, धर्मग्रंथामध्ये ज्या 4 प्रकारच्या विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिविद्या, राजविद्या आणि युद्धविद्या यांचा उल्लेख आहे, त्या सर्वांना तू जाणतो आहेस का? त्या ब्रह्मचार्याला अगदतपणे हे कबूल करावे लागले की त्याला हे ज्ञान नव्हते. तेव्हा त्यांनी ती मशाल फेकून दिली व भगवान गौतम बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असो किंवा नसो तरी तो जर इतरांना मूर्ख समजून त्यांचा तिरस्कार करीत असेल तर तो स्वतः आंधळ्या माणसासारखा आहे आणि इतरांना मशाल दाखवीत फिरत आहे. धर्म हा तेव्हाच धम्म असतो तो जेव्हा
प्रज्ञेचा आवश्यकतेची शिकवण देतो. ब्राह्मण विद्येलाच फार मोठी गोष्ट मानित म्हणून शीलवान असो किंवा नसो, परंतु तो विद्वान असला तर तो एक पूज्य मानित. ज्यांनी म्हटले आहे की राजा तर स्वदेशीच पूज्य मानला जातो, परंतु विद्वान हा सर्व पूजनीय असतो. स्वदेशी म्हणजे पूज्य ते राजा, विद्वान सर्वत्व पूज्य ते. त्यांना असे सुचवण्याचे असे की विद्वान हा राजापेक्षाही थोर आहे. भगवान गौतम बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केलेला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद होय. असेही म्हणू शकतात की ब्राह्मणी प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत असत. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान गौतम बुद्धाच्या प्रज्ञेच्या कल्पनेत आणि ब्राह्मणांच्या प्रज्ञेच्या कल्पनेत महंतर आहे. जमीन आसमानाचे अंतर आहे. अगोदर निकायातील एका प्रवचनात भगवान गौतम बुद्धाने हा भेद फार चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेला आहे. एकेवेळी तथागत राजगृहाजवळच्या वेळून वनात रामाच्या कलंदिक निवासात उतरले होते. त्यावेळी मगधचा एक मोठा अमत्य वर्षकार नावाचा ब्राह्मण तथागतांच्या दर्शनास तिथे आला होता. कुशलमेष विचारल्यावर तो त्यांच्या एका जागी बसला. एकीकडे बसल्यावर वर्षकार ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, जर कोण्या पुरुषाच्या अंगी हे 4 गुण असले तर त्याला आम्ही मोठा विद्वान आणि थोर माणूस मानतो. हे 4 गुण कोणते? श्रमण गौतमा, तो विद्वान असला पाहिजे. जे कोणते वचन तो ऐकतो त्या वचनाचा अर्थ तत्काळ समजतो. ते सांगू शकतो की या वचनाचा असा अर्थ आहे. दुसरा, ज्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. फार पूर्वी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टीचे त्याला स्मरण असले पाहिजे. तिसरा, तो स्वतःच्या गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात कुशल असला पाहिजे. चौथा, जो जाणतो की कोणती कर्म करणे योग्य नाही आणि त्यासाठी काय व्यवस्था करायला हवी. श्रमण गौतमा, जर ह्या कोण्या माणसाच्या अंगी हे जर 4 गुण असले की आम्ही त्याला मोठा विद्वान समजतो, श्रेष्ठ पुरुष समजतो. आता हे श्रमण गौतमा, आपल्याला ही माझे कथन योग्य वाटते असेल तर त्याचे समर्थन करावे. उलट पक्षी त्याचे खंडन करणे योग्य वाटत असेल तर खंडन करावे. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकतो नाही किंवा तुझ्या विरोधही करत नाही. मी त्या माणसाला मोठा विद्वान समजतो की ज्याच्या अंगी हे 4 गुण आहेत, जे तू सांगितलेल्या 4 गुणाहून सर्वथा भिन्न आहेत. हे ब्राह्मणा, जो मनुष्य बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय झटणारा असतो, ज्याच्यामुळे पुष्कळशे लोक सुंदर हितकारक अर्थपथाचे आगमनी आहेत, तो ज्या विषयावर मानस केंद्रित करण्यास इच्छितो त्या विषयावर त्याला आपल्या मनाला केंद्रित करता येते. ज्या विषयाला मनास स्थान द्यायचे नसते त्या विषयाकडे जाण्यापासून तो मानवाला अडवू शकतो. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे अशी इच्छा धरतो ते संकल्प तो मनात उत्पन्न होऊ देतो, आणि जे संकल्प मनात उत्पन्न होऊ नयेत असे तो इच्छितो ते संकल्प मनात उत्पन्न होऊ देत नाही. येणेप्रमाणे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाच्या पूर्ण अधिकारी असतो. त्याचप्रमाणे त्याला जेव्हा वाटेल तेव्हा विना कष्ट घेतो. विना अडचण अनुभवता 4ही लोकोत्तर ध्यानांना प्राप्त करू शकतो. जो या जीवनातील सुख विहाकरता आवश्यक आहे त्याने ये ब्राह्मणा, तो ह्याच जीवनात आसवांचा नाश करतो. चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेद्वारे विमुक्तीला प्राप्त करून तो त्याचा आनंद घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, मी तुझे समर्थनही करत नाही आणि तुझा विरोधसुद्धा करत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्यांच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. आणि मी जे सांगितलेले 4ही गुण तू सांगितलेल्या गुणाहून अधिक भिन्न आहेत. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तुम्ही हे सांगितलेले आहे. गौतमा, अंगी हे 4ही गुण आहेत असे मी मानतो, जे बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतात आणि त्यांना स्वभावच सुंदर आणि हितकारक अशा आर्यमार्गात आणून सोडतात. खरोखर श्रमण गौतमा, ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवित त्यावर ते आपले चित्त एकाग्र करू शकतात, ते आपल्या विचाराचे स्वामी आहेत. खरोखर श्रमण गौतमा हे स्वइच्छेनुसार 4 ध्याने करू शकतात, जे खरोखरच आसवांचा नाश करून आपले अंतकरण विमुक्त करतात. ही विमुक्ती ते प्रज्ञेने साधतात आणि त्या स्थितीत ते सदैव राहतात. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी
स्पष्ट शब्दात व्यक्त केलेले आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध विद्येपेक्षा प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मान्यता देतात हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आजचा भाग आपण आता इथे संपूया. आपण उद्याच्या भागामध्ये दुसरा विषय घेणार आहोत. तर आपल्याला हा चॅनल आपण पाहत राहा. आपण मोठमोठे भाग आपण या ठिकाणी घेत आहोत, कारण आपल्याला हा वर्षमास मालिका संपवायची आहे. तर आपण कोविड-19च्या संदर्भामध्ये तर आपण सर्वांनी सुरक्षित राहा. आपण आपल्या परिवाराची काळजी घ्या, एवढाच मी आपल्याला संदेश देतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.